नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। साई मंदिरामधील चोरीतील आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात। पेण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 133/2025 BNS 305(D हा गुन्हा दिनांक 21 जुलै 2025 रोजी दाखल असून गुन्ह्यामध्ये साई मंदिरातील एक समयी 2 घंटा असा 30,000 रुपयाचा माल चोरीस गेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला। पेण शहरातील सुमारे 15 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून अनोळखी आरोपीचे फुटेज प्राप्त केले। त्यामध्ये गुन्हा केल्यानंतर सदर आरोपी हा पेण एसटी स्टँड येथून एसटी मध्ये बसून पनवेल बाजूकडे निघून गेला असल्याचे दिसले, म्हणून पेण व पनवेल येथे जाऊन आरोपीचा मागोवा घेतला असता तो रेल्वेने मुंबई येथे निघून गेला असल्याचे समजले। दरम्यान तपास टीमने मंदिर चोरीमधील रेकॉर्डवरील आरोपी याचा पूर्ण इतिहासाची पडताळणी केली असता त्यामध्ये रेवदंडा पोलीस ठाण्याकडील आरोपी नामे महेश नंदकुमार चायनाकवा, आगाळ्याची वाडी, रेवदंडा, तालुका अलिबाग हा दिनांक 21 मे 2025 रोजी अलिबाग जेलमधून सुटला असल्याची माहिती मिळाली। सदर आरोपीचा फोटो प्राप्त करून पेणमधील सीसीटीव्ही मध्ये मिळालेल्या फोटो सोबत मॅच केला असता दोन्ही फोटोमध्ये साम्य दिसून आले, म्हणून तपास पथकाने सदर आरोपीकडे लक्ष केंद्रित केले। सदर आरोपी हा अलिबाग जेलमधून बाहेर आल्यापासून तो आपल्या राहत्या घरी राहत नसल्याचे समजले। तांत्रिक दृष्ट्या अभ्यास करून दिनांक 25 जुलै 2025 रोजी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा घेत असताना तो पनवेल येथून पेण बाजूकडे येत असल्याचे लक्षात आल्याने तपास टीमने खारपाडा चौकी येथे एसटी बसेस तपासले असता सदर आरोपी नामे महेश नंदकुमार चायनाकवा हा एका बसमध्ये मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पेण पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच पेण शहर हद्दीतील आणखी वेगवेगळ्या मंदिरातून छोटी मोठी समई व घंटा किरकोळ स्वरूपाची चोरी केली असल्याचे सांगितले। तसेच वडखल, दादर सागरी, रोहा व कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरातील समई व घंटा चोरी केल्या असल्याची कबुली दिली असून आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता 29 जुलै पर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक करीत आहेत। या आरोपीकडून जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये चोरी केल्याचे मुद्देमाल जमा करणे कामी पोलीस पथक काम करत आहेत। नमस्ते। दिनांक 21 जुलै 2025 रोजी पेण शहरातील साई मंदिर येथे चोरी झाली होती। सदर चोरीमध्ये समयी 2 घंटे असे 30 ते 40,000 रुपयाचा माल चोरीस गेला होता। सदर गुन्ह्याचा तपास आमच्या गुन्हे शाखा प्रकटीकरण पथकाने चालू केला। सदर गुन्ह्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आपले साई मंदिर येथे काढण्यात आले। त्यानंतर अधिक तपासामध्ये पेण शहरातील कॅमेऱ्यांमधून आपण संबंधित संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्या शोधामध्ये सदर आरोपी हा पनवेल नंतर मुंबईपर्यंत आम्ही त्याचा पाठलाग करा आणि त्या मुंबईपर्यंत तो जात असल्याचं निष्पन्न झालं। ही एक टीम करत असताना आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सायमल्टेनियसली त्याचे इतर माहिती प्राप्त केली। त्या माहितीमधून तो काही 2 महिन्यापूर्वी जेलमधून सुटल्याचं आम्हाला माहिती प्राप्त झाली। त्यानुसार त्याच्याकडून अधिक तांत्रिक माहिती प्राप्त करून जेलमधून इतर माहिती आम्ही प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण करून तो आरोपी आयडेंटिफाय केला की तो आरोपी कुठला आहे। तर आणखी माहिती आम्हाला मिळाली की सदरचा आरोपी हा रेवदंडा येथील आहे, परंतु सध्या तो डोंबिवली राहतो। त्या पद्धतीने आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वगैरे आम्ही त्यांना काल रोजी पनवेलवरून एका बसमध्ये येत असताना मोठ्या सीतापणे सापळा लावून खारपाडा इथे आम्ही त्याला अटक केली। तो चोरीच्या उद्देशानेच तो पुन्हा एकदा पेण हद्दीमध्ये येत असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साई मंदिरातील चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं। इतरही काही पेणमधील चोऱ्या तसेच जवळपासच्या वडखळ, रोहा, अलिबाग या ठिकाणी पण मंदिर चोरी केली असल्याचं सांगत आहे। सदर आरोपीस आज रोजी आम्ही मान्य न्यायालयात हजर करत असून पुढील चौकशी त्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर सदर गुन्ह्यात गेलेल्या चोरी मला आम्ही हस्तगत करतो आणि अधिक चौकशी करतो। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद। माझ्या जिल्ह्याची कीर्ती मी सांगू किती,
कीर्ती मी सांगू किती, रायगड किल्ल्याची महती मी गाऊ किती, महती मी गाऊ किती, कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान, मराठा मावळ्यांच्या छातीवरी देऊ शौर्याचा बहुमान.